संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पुस्तक बाहेर काढलं आणि पुस्तक बाहेर काढल्याबरोबर संसदेमध्ये राडा चालू झाला। राड्याला सुरुवात केली कुणी? अमित शहा उठून उभा राहिले आणि म्हणायला लागले की वाचून दाखवण्याला संसदेमध्ये बंदी आहे। त्यावरती राजनाथ सिंह उठून उभा राहिले आणि ते म्हणायला लागले की जे छापील पुस्तक नाहीये ते वाचण्यामध्ये संसदेमध्ये बंदी आहे। आणि हे सांगत कोण होते? दोन नेते, ना की त्या संसदेचे अध्यक्ष। आणि हे सांगितल्याबरोबर तिथे राडा सुरू झाला आणि राडा सुरू झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा माईक बंद करण्यात आला आणि याचा विरोध काही खासदारांनी पानं फेकून केला। त्या खासदारांना लगेचच निलंबित करण्यात आलं। मुळात ते पुस्तक कुठलं होतं आणि त्या पुस्तकात इतकं काय होतं की विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद केला जातो? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि एवढ्या मोठ्या राड्याला कारणीभूत ठरलं ते पुस्तक होतं 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी। हे पुस्तक लिहिलं होतं जनरल मनोज मुकुंद नरवणे, भारतीय सैन्याचे अधिकारी, ज्यांनी 2023 मध्ये हे पुस्तक लिहिलं होतं, पण सरकारने ते छापू दिलं नाही। याच्या पाठीमागचं कारण असं, या पुस्तकात अशा काही गोष्टी होत्या, अशी काही सरकारची गुपितं होती जी जगासमोर आली तर सरकारचा काळा चेहरा जगासमोर येईल। त्यातली काही गुपितं आपण जाणून घेणार आहोत। पहिलं जे गुपित होतं, जेव्हा लडाखमध्ये चीनचे सैन्य भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला जनरल नरवणे यांनी राजनाथ सिंह यांना कॉल करून विचारला होता की आम्ही गोळीबार करावा का? आणि त्यावरती राजनाथ सिंह यांनी त्यांना लेखी आदेश न देता फक्त इतकंच सांगितलं होतं की तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा। आता याचं कारण असं, जर उद्या काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण जर झाली समजा तर, किंवा काही अघटित जर घडलं असतं तर मात्र यानंतर पूर्ण खापर हे सैन्यावरती फोडता आलं असता आणि सरकारने आपली जबाबदारी झटकली असती। म्हणून पहिल्यांदा त्यांना असा आदेश देण्यात आला। आणि जे दुसरं गुपित यामध्ये होतं ते दुसरं गुपित फार मोठं आणि महत्त्वाचं होतं, ते होतं अग्निवीर योजनेबद्दल। 2022 मध्ये जेव्हा अग्निवीर योजना आणली तेव्हा आपल्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना एक मोठा धक्का बसला होता। मुळात प्रेस कॉन्फरन्समध्ये तर असं दाखवलं गेलं होतं की लष्कराने ही योजना आनंदाने स्वीकारली आहे, पण प्रत्यक्षामध्ये झालं असं होतं की लष्कर प्रमुखांना सुद्धा याबद्दल काहीच माहिती नव्हती। आणि जेव्हा राहुल गांधी यांनी संसदेत याच पुस्तकाबद्दल बोलत होते तेव्हा मात्र त्यांचा माईक हा बंद करण्यात आला। आणि सरकारला हेच वाटतंय की हे पुस्तक जर लोकांच्या पर्यंत पोहोचलं तर मग लोकांना सरकारचा काळा चेहरा दिसेल, आणि जो की लोकांना काळा सरकारचा चेहरा त्यांना दाखवून द्यायचा नव्हता।